तुझ्यात हरवले मी. भाग 17. काळजी करण्याचं कारण नाही, तो म्हणाला. मी सगळं सांभाळू शकतो. सायलीने नकारार्थी मान हलवली. मग स्वयंपाकघरातील एका कपाटाकडे बोट दाखवत म्हणाली, ठीक आहे, पण तवा कुठे आहे ते. थांब. आदित्यने लगेच हात पुढे केला. सायलीचं वाक्य अर्धवटच राहिलं. आदित्यने छातीवर हात ठेवला, डोळे मिटले आणि मोठ्या अभिमानाने म्हणाला, मला सगळं माहिती आहे. सायलीने ओठ चावले. हसू आवरणं कठीण होत होतं. असं का? हो, आदित्य पुढे म्हणाला. तवा कुठे आहे, चटणी कुठे आहे, पीठ कुठे आहे, सगळं माहिती आहे. मग नाटकीपणे हात पसरवत म्हणाला, तू फक्त तुझं काम पूर्ण करून ये. जेव्हा तू परत येशील तेव्हा तो हसला. तेव्हा डायनिंग टेबलवर गरमागरम डोसे, मसालेदार नारळाची चटणी आणि सुगंधी चहा तुझी वाट पाहत असतील. सायली आता अक्षरशः हसत होती, पण तिने स्वतःला कसंबसं सावरलं. ठीक आहे, ती म्हणाली, पण जास्त मेहनत घेऊ नकोस. घेणार नाही, आणि काही अडलं तर मला हाक मार. नक्की. खोटं बोलू नकोस. सायली, आदित्य वैतागल्यासारखा म्हणाला. ती खडखडून हसली. मग मागे वळत खोलीकडे निघाली. पण 2 पावलं चालल्यानंतर तिला आणखी एक गोष्ट आठवली. ती पुन्हा थांबली, मागे वळली. अरे हो, काय? आदित्यने विचारलं. सायलीने मुद्दाम थोडा गंभीर चेहरा केला. चहा. मला चहा हवा आहे. ठीक आहे, आणि त्यात आलं घाल. आदित्यने हसत मान हलवली. जशी आज्ञा. सायलीने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. मग हलकसं स्मित करत म्हणाली, बघूया किती मोठा शेप आहेस. असं म्हणत ती त्या आपल्या खोलीकडे निघून गेली. आदित्य मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत हसत उभा राहिला. मग त्याने फ्रीज उघडला, डोश्याचं पीठ बाहेर काढलं, फ्रीजरमधून चटणीचा डब्बा काढला, एक मोठ्या भांड्यात पीठ ओतलं, गॅसवरचं दूध खाली उतरवलं आणि चहासाठी दुसरं भांडं चढवलं. आता त्याला माहिती होतं की कविताताईसुद्धा त्यांच्या सोबत नाश्ता करणार आहेत, म्हणून त्याने फक्त 2 नाही तर 3 कप चहा बनवायचं ठरवलं. स्वतःसाठी कॉफी बनवायचा विचार त्याच्या मनात आला, पण पुढच्या क्षणी त्याने तो विचार बाजूला ठेवला. आज चहाच, तो स्वतःशीच म्हणाला. आल्याचा चहा. आणि मग अत्यंत उत्साहाने त्याने डोसे बनवायची तयारी सुरू केली. आदित्यने चहासाठी पाणी ठेवले, त्यात ठेचलेलं आलं घातलं आणि सुगंध दरवळू लागला. स्वयंपाकघरात उभा राहून तो स्वतःवरच खुश झाला होता. सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं. डोश्याचं पीठ तयार होतं, चटणी बाहेर काढलेली होती, चहा उकळत होता. आता फक्त डोसे बनवायचे बाकी होते. इतकं अवघड काय असणार, तो स्वतःशीच पुटपुटला. 10-12 डोसे सहज होतील, इतकं पीठ होतं. त्याने विचार केला की सायली, कविताताई आणि तो स्वतः तिघांसाठी पुरेसं होईल. आत्मविश्वासाने त्याने तवा गॅसवर ठेवला, थोडं तेल टाकलं आणि पहिला डोसा घालायला सुरुवात केली. पण पुढच्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. डोश्याचं पीठ तव्यावर पसरतच नव्हतं. कसाबसा गोलाकार करण्याचा प्रयत्न करत असतानाच पीठ एका बाजूला जाड आणि दुसऱ्या बाजूला पातळ झालं. तो भुवया उंचवत म्हणाला, पहिला आहे, चालतं. त्याने स्वतःला समजावलं. काही मिनिटांनी डोसा उलटवायला प्रयत्न केला, पण डोसा तव्याला घट्ट चिकटला होता. आदित्यने चमच्याने अलगद उचलण्याचा प्रयत्न केला, नाही झाला. पुन्हा प्रयत्न केला, तरी नाही. आता तो पूर्ण लक्ष देऊन त्या डोश्याशी झुंजत होता. ओठांवर नकळत जीभ फिरवत तो एकाग्रतेने डोसा सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण डोसा काही ऐकायला तयार नव्हता. त्याऐवजी तो हळूहळू पाटू लागला. अर्धा डोसा तव्यावरच राहिला आणि अर्धा चमच्यासोबत वर आला. अरे देवा, आदित्य पुटपुटला. तरीही त्याने हार मानली नाही. त्याने दुसरा प्रयत्न केला, पण यावेळी संपूर्ण डोसा अक्षरशः तुकडे तुकडे झाला. क्षणभर तो स्तब्ध उभा राहिला. मग हातातील उलटणं ओट्यावर ठेवत म्हणाला, बस, आता माझ्याशी वैर काढतोयस का? त्याच क्षणी त्याच्या कानावर हसण्याचा आवाज आला, मोठा, मनमोकळा, खडखडून हसण्याचा. आदित्यने चटकन मागे वळून पाहिलं आणि तिथे उभी होती सायली. बहुतेक ती अंघोळ करून नुकतीच बाहेर आली होती. तिचे केस अजून किंचित ओले होते, पण सध्या तिचं पूर्ण लक्ष आदित्यवर आणि तव्यावरच्या त्या बेचारा डोश्यावर होतं. एका हाताने तिने तोंड झाकलं होतं, दुसरा हात पोटावर होता आणि ती हसता हसता अक्षरशः वाकली होती. सायली, आदित्य नाराजीने म्हणाला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. सायली आणखी जोरात हसू लागली. अगं पुरे, तो म्हणाला, किती हसणार आहेस? सायली काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण हसण्यामुळे शब्दच बाहेर येत नव्हते. हे पाहून आदित्यने हाताची घडी घातली. एक हात ओट्यावर टेकवला आणि दुसरा कमरेवर ठेवून तिच्याकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून सायलीने कसाबसा स्वतःला सावरलं. तिने ओठ घट्ट मिटले, काही सेकंद शांत राहिली आणि मग तिची नजर पुन्हा त्या ताटात पडलेल्या फाटलेल्या डोस्यावर गेली आणि पुन्हा एकदा तिचं हसू फुटलं. आदित्यने डोळे मिटले. मला वाटलं होतं, तो गंभीरपणे म्हणाला, मी तुझ्यासाठी एकदम गोल, कुरकुरीत आणि परफेक्ट डोसा बनवेन.
हे ऐकताच सायलीने पुन्हा ताटाकडे पाहिलं. तिने त्यातील एक तुकडा उचलला. काही क्षण तो निरखत राहिली आणि मग म्हणाली, सॉरी आदित्य. ती पुन्हा हसू लागली. पण हा डोसा नाही. मग? आदित्यने वैतागून विचारलं. सायलीनं तो तुकडा त्याच्यासमोर धरला. हा तर एखाद्या देशाचा नकाशा वाटतोय. क्षणभर शांतता पसरली. मग स्वतः आदित्यलाही हसू आवरलं नाही. तरीही तो म्हणाला, खूप मजा येते ना? खूप, सायली प्रामाणिकपणे म्हणाली. मग तिने ताटातले बाकीचे तुकडे पाहिले. काही जास्त भाजलेले, काही अर्धवट कच्चे, काही विचित्र आकाराचे. आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. आदित्य काही बोलणार इतक्यात ती पुढे आली. तिने तवा पाहिला, क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग आदित्यकडे. तिच्या डोळ्यांमध्ये आता हसण्यासोबतच एक वेगळाच भाव होता. जणू तिला नेमकी चूक समजली होती. सायली काही क्षण तव्याकडे पाहत राहिली. मग तिने हळूच एक दीर्घ श्वास घेतला आणि आदित्यकडे वळली. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही नाराजी आणि लाजीरपणाचं मिश्र भाव होतं. तो स्वतःच्या अपयशी डोशांकडे बघत उभा होता. सायलीने ताटातील एक तुटलेला डोसा उचलला. आदित्य, ती म्हणाली, तुला खरंच वाटते की चूक डोशाच्या पिठाची आहे? मग? तो लगेच म्हणाला, किंवा या तव्याची. हे ऐकताच सायलीने दोन्ही हात कमरेवर ठेवले. तव्याची? हो. आणि का बरं? कारण मी जे काही केलं ते सगळं बरोबर केलं होतं. आदित्य अगदी आत्मविश्वासाने म्हणाला. पण हा डोसा माझ्याशी सहकार्यच करत नव्हता. हे ऐकून सायलीने कपाळावर हात मारला. देवा, ती पुटपुटली. मग ती खाली वाकली. स्वयंपाकघरातील खालचा ड्रॉवर उघडला आणि त्यातून एक जाड मजबूत डोसा तवा बाहेर काढला. तिने तो आदित्यसमोर धरला. हा बघ. आदित्यने आश्चर्याने विचारलं. हा काय? डोशाचा तवा? सायली शांतपणे म्हणाली. म्हणजे तू आतापर्यंत ज्यावर डोसा बनवत होतास तो साधा तवा आहे. क्षणभर आदित्य स्तब्ध झाला. त्याने आधी त्या तव्याकडे पाहिलं, मग सायलीकडे, मग पुन्हा तव्याकडे. थांब, तो म्हणाला. म्हणजे हे सगळं? हो, सायली हसत म्हणाली. या चुकीच्या तव्यामुळे झालं? आदित्यने मोठे डोळे केले. मग तू मला आधी का नाही सांगितलं? हे ऐकताच सायलीने भुवया उंचावल्या. मी सांगत होते. कधी? आत्ताच, ती म्हणाली. जेव्हा मी म्हणाले होते की तवा कुठे आहे ते. सायलीने वाक्य अर्धवट सोडलं. मग तिने आदित्यची नक्कल करायला सुरुवात केली. छातीवर हात ठेवला, डोळे मिटले आणि गंभीर आवाजात म्हणाली, मला सगळं माहिती आहे. आदित्यचे ओठ हलू लागले. सायली पुढे म्हणाली, तवा कुठे आहे, चटणी कुठे आहे, सगळं माहिती आहे. मग तिने दोन्ही हात पसरवले. तू फक्त तुझं काम पूर्ण करून ये. डायनिंग टेबलवर कुरकुरीत डोसे तयार असतील, सोबत मसालेदार नारळाची चटणी आणि गरमागरम चहा. हे ऐकताच आदित्यने दोन्ही हातांनी चेहरा झाकला. त्याला स्वतःच हसू येत होतं. सायली मात्र आता मनसोक्त हसत होती. ठीक आहे, आदित्य शेवटी म्हणाला. माझी चूक झाली, खूप मोठी. सायलीने लगेच उत्तर दिलं. हो, आणि थोडासा गर्वही झाला होता. हो, आणि तू मला बोलूच दिलं नाहीस. हो. प्रत्येक प्रश्नाला आदित्य नम्रपणे उत्तर देत होता. ते पाहून सायली पुन्हा हसू लागली. मात्र यावेळी आदित्यही हसू लागला. काही क्षण दोघेही तसेच हसत उभे राहिले. घरात एक वेगळीच प्रसन्नता पसरली होती. कालपर्यंत आजारपण, काळजी आणि तणाव होता. आज मात्र या छोट्याशा प्रसंगामुळे वातावरण अगदी हलकं फुलकं झालं होतं. थोड्या वेळाने आदित्यने स्वतःला सावरलं. ठीक आहे, तो म्हणाला. आता खराखुरा डोसा बनवून दाखवतो. सायलीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. खरंच? अगदी खात्री आहे? 100%, तो म्हणाला. जर मला हा तवा आधी सापडला असता तर आतापर्यंत डोसे तयार झाले असते. मग त्याने ताटात पडलेल्या तुटलेल्या डोशांकडे पाहिलं आणि खेदाने डोकं हलवलं. बिचारे. हे ऐकून सायली पुन्हा हसू लागली. आदित्यने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहिलं. आता पुन्हा सुरू करू नकोस. मी काही केलं नाही, ती म्हणाली. तुझे हिरवे डोळे मोठे करून मला घाबरवायचा प्रयत्न करू नकोस. मग ती खट्याळपणे हसली. माझे डोळेही मोठे होऊ शकतात. आदित्यने दोन्ही हात वर केले. ठीक आहे मॅडम, तो म्हणाला. मी हार मांडली. मग गॅस सुरू करत तो पुढे म्हणाला. आता कृपया मला काम करू द्या. सायली हसत मान हलवली. ती मागे वळून निघू लागली. पण 2 पावलं चालल्यानंतर पुन्हा थांबली. मागे वळून म्हणाली, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली. आता काय? आदित्यने विचारलं. प्रत्येक डोसा बनवण्याआधी तव्यावर थोडंसं तेल आणि पाणी शिंपड, ती म्हणाली. मगच पीठ पसरव आणि प्रत्येक वेळी तेच कर, नाहीतर. ती हसू आवरत म्हणाली. आज मला डोसा खायला मिळेल की नाही याची खात्री नाही. हे ऐकताच आदित्यने तिच्याकडे पाहिलं. मग नकली रागाने म्हणाला. तयार डोसा खाण्यासाठी मी एवढी मेहनत घेतोय आणि तू माझ्यावर शंका घेतेस. सायलीच्या ओठांवर पुन्हा हसू उमटलं. ती काही न बोलता तिथून निघून गेली आणि आदित्यने नव्या जोमाने डोसा बनवण्याची दुसरी मोहीम सुरू केली.
सायली पूजा करण्यासाठी देवघरात गेली तर आदित्य स्वयंपाकघरात उभा राहून डोसा बनवण्याची तयारी करू लागला. काही वेळापूर्वी सायलीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या मनात ताजी होती. डोसा करण्यापूर्वी तव्यावर पाणी शिंपडायचं, मग पीठ टाकायचं, हे सगळं तो आठवत होता. रस्त्याच्या कडेला डोसा बनवणाऱ्या माणसांना त्याने अनेकदा पाहिलं होतं, पण स्वतः कधीच प्रयत्न केला नव्हता. त्याला वाटायचं तवा म्हणजे तवा, पोळीचा असो किंवा डोशाचा, फरक तरी काय असणार. पण आज सकाळी स्वतःची झालेली फजिती आठवताच त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं. त्याने काळजीपूर्वक तवा गरम केला, त्यावर थोडंसं तेल टाकलं, मग पाण्याचे काही थेंब शिंपडले. क्षणार्धात छन्न असा आवाज झाला आणि पाण्याचे थेंब विरून गेले. देवघरात पूजा करत असलेल्या सायलीचंही त्या आवाजाकडे क्षणभर लक्ष गेलं. तिने मागे ओढून स्वयंपाकघराकडे पाहिलं. आदित्य मनापासून प्रयत्न करत असल्याचं पाहून तिच्या ओठांवर नकळत एक हसू उमटलं. मग ती पुन्हा शांतपणे पूजेत रमली. आदित्यने डोशाचं पीठ चमच्यात घेतलं, डोळे क्षणभर मिटून मनात गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि सावकाश पीठ तव्यावर गोलाकार पसरवू लागला. यावेळी त्याचा हात थरथरत नव्हता. पीठ अगदी व्यवस्थित गोल आकारात पसरलं. त्याच्या चेहऱ्यावर आनंदाची एक हलकी लकीर उमटली. झालं, तो स्वतःशीच हळूच पुटपुटला. त्याने डोशावर थोडंसं लोणी पसरवलं, त्यावर लाल तिखट भुरभुरलं आणि तो शांतपणे डोसा खरपूस होण्याची वाट पाहू लागला. काही क्षणांनी त्याने स्पॅच्युला हलकेच डोशाखाली सरकवला आणि पुढच्या क्षणी त्याचे डोळे आनंदाने चमकले. डोसा एकदम सहज तव्यावरून सुटला होता. सायली, सायली, तो लहान मुलासारखा उत्साहाने मोठ्याने ओरडला. देवघरात डोळे मिटून उभी असलेली सायली त्याच्या आवाजाने दचकली. तिने घाईघाईने मागे ओढून पाहिलं. का झालं? काय झालं? ती घाबरतच स्वयंपाकघराकडे धावली. लवकर ये! आदित्यचा आवाज अजूनही उत्साहाने भरलेला होता. सायली धावत त्याच्या जवळ आली. काय झालं? सगळं ठीक आहे ना? आदित्यने काही न बोलता तव्याकडे बोट दाखवलं. बघ. सायलीची नजर तव्यावर गेली आणि क्षणभर तीही स्तब्ध झाली. तव्यावर एकदम गोल, खरपूस, सुंदर डोसा तयार झाला होता. आदित्यने काळजीपूर्वक तो उचलला आणि ताटात ठेवला. मग विजय मिळवल्यासारखा तिच्याकडे वळून म्हणाला, मी केलं सायली, खरंच जमलं मला. त्याच्या चेहऱ्यावरचं निरागस समाधान पाहून सायलीचं मन भरून आलं. आताच तिने त्याला रागवलं होतं, त्याची चेष्टा केली होती, पण त्या क्षणी तिच्यासमोर उभा असलेला आदित्य एखाद्या छोट्या मुलासारखा दिसत होता, ज्याने पहिल्यांदाच काहीतरी मोठं जिंकून दाखवलं होतं. ती नकळत हसली. तिने हलकेच टाळ्या वाजवल्या आणि त्याच्या खांद्यावर प्रेमाने थाप मारली. खूप छान, शेवटी जमलंच ना तुला? ते कौतुक ऐकताच आदित्य थोडासा लाजला. त्याने केसातून हात फिरवला आणि हलकंसं हसत म्हणाला, सॉरी, तुला मध्येच बोलावलं, पण हा डोसा पाहिल्यावर मला आनंद आवरलाच नाही. सायली हसत म्हणाली, काही हरकत नाही, आणि माझी पूजा पण झाली आहे. आदित्यने लगेच दुसऱ्या डोश्याचं पीठ तव्यावर टाकत म्हटलं, मग तू जाऊन बस. आजचा नाश्ता मीच वाढणार. गरमागरम डोसे खाऊ घालण्याची जबाबदारी माझी. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि डोळ्यामधला आनंद पाहून ती काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. हळूच मान डोलावत ती म्हणाली, ठीक आहे, पण जपून. पुन्हा डोसा तव्यावरून पळाला तर मला पुन्हा हसू आवरणार नाही. आदित्यने नकली रागाने तिच्याकडे पाहिलं. आता नाही, आता मास्टर शेफचा खेळ सुरू झाला आहे. त्याचं ते बोलणं ऐकून सायली पुन्हा एकदा हसली. सायली हसतच डायनिंग टेबल जवळ जाऊन बसली. तिची नजर मात्र सतत स्वयंपाकघराकडे होती. आदित्य अत्यंत एकाग्रतेने एकामागून एक डोसे बनवत होता. काही वेळापूर्वी डोसा तव्याला चिकटल्यामुळे वैतागलेला तोच माणूस आता प्रत्येक डोसा अधिक छान कसा होईल याची काळजी घेत होता. सायलीच्या चेहऱ्यावर नकळत समाधान उमटलं. थोड्याच वेळात आदित्यने 2 गरमागरम डोसे आणि आल्याचा सुगंध दरवळणारा चहा टेबलवर आणून ठेवला. मॅडम, तुमचा नाश्ता तयार आहे, तो मुद्दाम वाकून म्हणाला. सायलीने हसू आवरत विचारलं, म्हणजे खरंच तू सगळं स्वतः बनवलंस? हो, आणि यावेळी तवा पण योग्य निवडला आहे. दोघेही हसले. सायलीने डोशाचा एक तुकडा तोडला, चटणीत बुडवला आणि शांतपणे तोंडात टाकला. आदित्य मात्र तिच्याकडेच पाहत होता. काय झालं? सायलीने मुद्दाम विचारलं. काही नाही, फक्त निकालाची वाट पाहतोय. ती मुद्दाम काहीच बोलली नाही. तिने अजून एक घास घेतला. आदित्यची उत्सुकता वाढत होती. सायली, काहीतरी बोल ना. ती शांतच राहिली. शेवटी त्यानेच पुन्हा विचारलं, एवढा वाईट झाला का? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मिस्किल चमक होती. फक्त एवढंच उत्तर? आदित्यचा चेहरा लगेच पडला. इतकी मेहनत केली आणि फक्त सायलीला आता हसू आवरेना. ती मोठ्याने हसली. अरे वेड्या, डोसा खूप छान झालाय. खरंच? हो, अगदी खरंच. कुरकुरीत, छान भाजलेला आणि लोणी मिरचीचं प्रमाणही अगदी योग्य. आदित्यच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं. तो लहान मुलासारखा आनंदाने म्हणाला, म्हटलं होतं ना, जमेल मला.
सायलीने चहा घेत हलक्या आवाजात म्हटलं. हो, पण सुरुवातीला जो डोसा देशाचा नकाशा झाला होता तो मी विसरलेली नाही. हे ऐकताच आदित्यने कपाळावर हात मारला. पुन्हा तेच? सायली पुन्हा खडखडून हसली. काय करू, आठवलं की हसू येतं. आदित्यने मुद्दाम नाराज चेहरा केला. माझी थोडी तरी स्तुती करशील की नाही? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर निरागस भाव पाहून तिच्या ओठावर पुन्हा हसू आलं. कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. आणि भाग फक्त 15 मिनिटाचाच आहे, बनवता येणार आहे, त्यामुळे मी थोडं स्पीडमध्ये सांगितलेलं आहे. आजचा पार्ट कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.